खंदा फलंदाज ज्याला ओळखलं जातं, नावारूपाला आलेला, मोठमोठ्या टुर्नामेंट आपण त्याच्या पाहिल्या आहेत, खेळताना पाहिलं आहे. पाहूया पाटगाव प्रीमियर लीग पर्व सर्वांनी जोरदार टाळ्या ठोकायच्या आहेत पहिल्या चेंडूसाठी. पाटगाव प्रीमियर लीग पर्व 5 मधला पहिला सामना जय महादेव पठरवाडी वर्सेस श्री स्वयंभू साम पाटगाव. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेत पाहायचंय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी अचूक झेल टिपलला जातोय. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद अभिषेक नटेच्या स्वरूपात. मित्रांनो, पाटगाव प्रीमियर लीग या प्रीमियर लीग मध्ये आजचा दिवसातील पहिला सामना, पहिला चेंडू सौरभ पागर यांच्या गोलंदाजीतून या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केला अभिषेक नटेच्या स्वरूपात आणि आता त्याची जागा घेण्यासाठी येतो एक डावखुरा फलंदाज गौरव नटे. गौरव नटे हा एक सुंदर फलंदाज आहे, तितकाच चांगला गोलंदाज देखील सौरभच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर झेल टिपला होता हिरेन खेडेकर यानं. प्रत्येक षटकारासाठी दीपक शेठ खेडेकर यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी पाहायचंय. पुढचा चेंडू सौरभ याचा, हा मात्र हळूच सटवला चेंडू. एका धावेसाठी नक्कीच या ठिकाणी संघाचं खातं खोललं जातंय. या ठिकाणी श्री गणेशा केला जातोय एका धावेने. हळूच तटवला चेंडू एका धावेसाठी संघाचं खातं खोललं जातं एका धावेने. एक बाद एक. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा हेतू होता अभिषेक नटे यांचा, परंतु असफल ठरला आणि बाद झाला अभिषेक नटे. आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळवण्यात या ठिकाणी यशस्वी झाला तो म्हणजे सौरभ पागर. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो संकेत पागार. आता मात्र खरोखर सुंदर फटका. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये पाहायचं किती धावा मिळत आहेत आणि चेंडू होतो का सीमा पार. नक्कीच या ठिकाणी पंचांनी धावा सांगायचे. 4 धावा, चौकार. पंचांकडून या ठिकाणी फरमाईश अंपायर यांच्याकडून मराठी गाणी पाहिजे, तर नक्कीच मराठी माणसाला याच्यापेक्षा मोठं काय हवं. महेश पुरी बुवा, चिमणगाव, आदमापूर जिल्हा कोल्हापूर, फेमस अंपायर. खास कोल्हापूर कर्नाटकमध्ये फेमस असलेले अंपायर आज आपण कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील छोटंसं पाटगाव गाव. आता मात्र हळूच तटवला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं. पाहायचं किती धावा मिळवतायत. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी यशस्वी ठरतोय. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल संकेत. मोठी फटकेबाजी करण्यात यशस्वी असलेला फलंदाज संकेत. आणि सौरभचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेतसाठी पुन्हा एकदा डावखुरा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. खरोखर सुंदर फटका मारण्याचं या ठिकाणी नियोजन होतं, परंतु एक धाव पूर्ण केली, 2 धावा पूर्ण केले आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय. 3 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. एक बाद 10. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि स्ट्राईकला असेल गौरव नट्टे. दीपक खेडेकर यांनी या ठिकाणी बक्षीस लावलंय. प्रत्येक षटकारासाठी या सामन्यामध्ये 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेणार का? जर का गौरव याच्या बॅटच्या टप्प्यात जर का चेंडू बसला तर नक्कीच या ठिकाणी 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. मात्र हळूच तटवला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली. दरम्यान षटक संपतंय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 11. एक गडी बाद 11 धावा. पहिलं षटक संपतंय. या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय तर नक्कीच या ठिकाणी ज्यानं मुंबई घाटला असेल किंवा चेंबूर असेल अशी मोठी मैदानं गाजवली असा हा मुंबईचा सितारा म्हणजे हिरेन खेडेकर. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आला हिरेन खेडेकर. अगदी सावंतवाडी रत्नागिरीमध्ये होणाऱ्या टुर्नामेंट देखील हा खेळतो आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या पाडगाव नगरीतला पाडगावातला सुपुत्र मोठमोठ्या क्रीडा नगरीमध्ये जाऊन खेळतो, आपलं नाव कमवतो आणि मोठी बक्षिसं मिळवतो. असाच या ठिकाणी गोलंदाज हिरेन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन हिरेन खेडेकर आणि सामना करेल गौरव नटे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन या ठिकाणी हिरेन देखील तयार आहे. अनेक डावखुरा फलंदाज या ठिकाणी गौरव नटे देखील तयार आहे. पाहायचंय दीपक खेडेकर यांचं बक्षीस देखील अजून देखील जिवंत आहे. हा मात्र पहिला चेंडू गौरव याला न समजलेला चेंडू. खरोखर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी असतं हिरेन खेडेकर याचं. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पाहायचंय पहिला चेंडू या ठिकाणी झालाय, निर्धाव गेला चेंडू. पुढचा चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी तयार मात्र हळूच तटवला चेंडू एका धावेसाठी. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव मात्र काढण्यात सफल ठरतोय गौरव नटे. या ठिकाणी स्ट्राईक बदलताना पाहायला मिळते. आता मात्र धडाकेबाज फलंदाज संकेत पागार या ठिकाणी फलंदाजीसाठी असेल. महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव आहे, अगदी कोकण पट्टा असेल मुंबई पट्ट्यामध्ये ज्याचं नाव आहे, तो गोलंदाज या ठिकाणी आपल्या पाडगाव नगरीमध्ये गोलंदाजी करतो हिरेन खेडेकर. सामना करेल गावकर. ओहो फुलटा चेंडू होता परंतु संकेताच्या बॅटच्या काही टप्प्यात येत नाही चेंडू. चेंडू जातो निर्धाव परंतु चोरट्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. नक्कीच या ठिकाणी नवीन नियम किंवा तुम्हाला सुधारणा करायची असेल तर असे पंच असणं गरजेचं आहे. महेशपुरी बुवा चिमणगाव आदमापूर जिल्हा कोल्हापूर आम्ही का बोलवलंय तर नक्कीच या ठिकाणी काहीतरी वेगळेपणा हवा यासाठीच बोलवलाय. पुढचा चेंडू हिरेनाचा हा सुंदर फटका या ठिकाणी म्हणता येईल. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळते. सौरभच्या स्वरूपात एक धाव मात्र पूर्ण केली जाते. सुंदर षटक या ठिकाणी फेकी आपल्याला पाहायला मिळते हिरेनच्या स्वरूपात. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आला होता तो सौरभ पागार आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करत 11 धावा दिल्या होत्या. दुसरा षटक घेऊन आला हिरेन. फुलटा चेंडू मोठा फटका 1111 दीपक खेडेकर यांना या ठिकाणी मिळाला पहिल्या षटकासाठी. या ठिकाणी धक्का बसतो. पहिला षटक डीजे साऊंड डीजे. टाळे हो देत महेशपुरी बुवांसाठी असं कौशल्य असणं गरजेचं आहे. लोकांचं मनोरंजन होणं देखील गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र या ठिकाणी सुंदर फेकी पाहायला मिळते हिरेन खेडेकर याच्या गोलंदाजीतून. निर्धाव जातोय चेंडू.
ज्याला चौकार षटकारांचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती षटकार मारू शकतो, चौकार मारू शकतो, असा संकेत पागार या ठिकाणी फलंदाजीसाठी आहे. वैयक्तिक या ठिकाणी 15 धावांवरती खेळतोय. चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला, ताकद असलेला फलंदाज आहे संकेत पागार. परंतु हिरणखेडेकरच्या या फेकीवरती, या चेंडूवरती कुठेतरी असफल ठरला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकमध्ये दाखल होतोय केतन साळवी. संकेत पागार एक सुंदर फटका मारला, एक षटकार मारला आणि 1111 रुपयाचं पारितोषिक मिळवलं. नक्कीच हा कमाई करून जाणार. पहिल्या सामन्यामध्येच आजच्या दिवसाची नाही तर 3 दिवसाची कमाई करून जाणार. अजून देखील पुढचे षटक शिल्लक असतील. संकेत याला खेळावं लागणार. आता मात्र डावखुरा फलंदाज, याला मात्र हलक्यात घेऊ नका. जर का याच्या टप्प्यात बसला चेंडू तर नक्कीच सीमारेषा पार करून जवळजवळ 10 ते 15 फूट बाहेर चेंडू येऊ शकतो. आता मात्र न समजलेला चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. गौरव नटे एक डावखुरा फलंदाज आहे. केतन साळवी हा देखील एक जुना जाणता गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. चांगली गोलंदाजी असते. पाहायचंय या ठिकाणी कर्णधार सौरभ पागार देखील काहीतरी कानमंत्र देताना आपल्याला केतनना पाहायला मिळतोय. नक्कीच या फलंदाजांचा अनुभव सौरभ पागार यांना आहे आणि त्याचा फायदा केतनला होतोय कानमंत्राच्या स्वरूपात. आता मात्र काय झालंय तर वाईट झालाय. ही रिॲक्शन पाहायला मला सुद्धा मजा येते, कारण मी असा अंपायर आत्तापर्यंत पाहिला नव्हता. आणि आपल्या कोकणात मागाशीच म्हटलं पाडगाव नगरीमध्ये या ठिकाणी महेशपुरी बुवांसारखा अंपायर होणं नक्कीच वाईट चेंडू. पुन्हा एकदा हा मात्र न समजलेला चेंडू. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. गौरव असेल फलंदाजीसाठी. आत्ता मात्र बाई काय प्रकार, तर खराब चेंडू. पुन्हा एकदा मला वाटतं वाईट चेंडू नाही, वाईट चेंडू नाही. पण अंपायरची रिएक्शन बघून असं वाटलं की वाईट गेला की काय. चेंडू निर्धाव गेला. आता मात्र मोठा फटका या ठिकाणी पाहायचंय. हिरेन खेडेकर या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी असणार. चेंडू सुटणार नाही नक्कीच. तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण होणार आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गौरव नट्टे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केतनच्या स्वरूपात देखील पाहायला मिळते. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आता मात्र बॅटच्या टप्प्यात चेंडू बसत नाही. पायाचं हवेमध्ये आहे. यष्टीरक्षकानं स्वतःचा तोल सावरत सावरत एक टप्पा या ठिकाणी चेंडू नक्कीच पकडला, परंतु एक धाव मात्र रोखू शकला नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून पोहोचते 24 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय KDC लाईव्ह या यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धांचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. पाडगाव प्रीमियर लीग पर्व 5 मधला हा आजचा पहिला सामना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी षटक संपतंय.
दिशेनं वळूया. वैयक्तिक पहिलं षटक टाकलं होतं, हाताळलं होतं हिरेन खेडेकर यानं. खरोखर सुंदर गोलंदाजी केली होती. आता मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय. हाताळतोय हिरेन खेडेकर आणि त्याचा सामना करेल डावखुरा फलंदाज गौरव नटे. मात्र हळूच तटवला चेंडू. एक धाव या ठिकाणी निश्चित पूर्ण केली जाईल. शेवटची 2 षटकं शिल्लक असतील. आता कुठेतरी मोठी फलंदाजी, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावेवरती. आपण पाहतोय गेल्या वर्षी पर्व 4 मध्ये आपण पाहत होतो की 88-88 रन्स होत होते, 66 होत होते, 70-70 रन्स होत होते आणि ते चेस होत होते. आता हिरेन खेडेकर त्याचा पुढचा चेंडू पुन्हा गावकरसाठी मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे, पाहायचंय. या ठिकाणी सौरभ पागर असेल, चेंडू खाली आणि हा झेल सुटतोय. झेल सुटतोय. या ठिकाणी फायदा होणार संकेत पागर याला. नक्कीच या ठिकाणी जीवदान मिळतंय. मला जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाची संधी या ठिकाणी मी करणार. हे कुठेतरी मनामध्ये धाडस ठेवून आता संकेतची बॅट तलपणार, चालणार. कारण मी ह्या प्लेयरला ओळखतो. ज्यावेळेस या फलंदाजाची झेल सुटतो किंवा आउट न होता थांबतो मैदानामध्ये, तर मोठे फटके खेळण्यात तो माहीर होतो. एक धाव मात्र पूर्ण केली. मोठी फटकेबाजी करणारा फलंदाजाला या ठिकाणी जीवदान दिलंय सौरभ पागर यांना. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या रोखण्यासाठी चांगला प्रयत्न झाला असता. गोलंदाजी देखील चांगली होते हिरेन खेडेकर यांच्याकडून. आता गौरव नटे. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची थोडीशी चूक. जर का चेंडू चांगला कलेक्शन करून या ठिकाणी फेकला असता तर या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट घेण्यासाठी संधी प्राप्त झाली असती. संकेत पागार एक जीवदान प्राप्त झालेला खेळाडू. मोठा फटका मारणार का? 1111 रुपये आपल्या खिशात आलेत. आणखीन 1111 साठी प्रयत्न करणार का? पाहायचंय. हिरेनचा पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू, मोठा फटका. चेंडू होतो सीमा पार. षटकार. डीजे तो नक्कीच त्या जीवदानाचा फायदा करणार आणि ही सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. 1111 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा प्राप्त होतंय. उद्या मोठा फटका खेळण्यासाठी या ठिकाणी चेंडू हवेत आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याचा प्रयत्न होता हे हिरण्याचा, परंतु झेल सुटतोय पुन्हा एकदा. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 36. शेवटचं षटक कोण हाताळणार याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष आहे. कारण शेवटचं षटक असणार आहे, हाणामारीचं षटक असणार आहे. या ठिकाणी पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती अमोल कासेकर असेल. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. नक्कीच या षटकामध्ये मोठी धावसंख्या करणं गरजेचं असतं. मोठी धावसंख्या मारणं आणि करणं हे देखील फलंदाजाच्या मनामध्ये कुठेतरी असतं. मात्र फलंदाजीसाठी कोण आहे तर नक्कीच संकेत पागार, ज्याला गावकर म्हणून ओळखला जातो, ज्याचं या ठिकाणी सौरभ पागार यानं झेल सोडत त्याला जीवदान दिलं. त्या जीवदानानंतर त्यानं चांगलाच फटका मारून पुन्हा एकदा 1111 रुपयाची कात्री मारली दीपक खेडेकर यांच्या खिशाला.
आता मात्र पुन्हा एकदा शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत धावसंख्या झाली 36. नक्कीच अजून 6 चेंडू शिल्लक असतील तर गावकर हा 36 धावा मारू शकतो, इतका ताकदीचा फलंदाज आहे. पण पाहायचं या षटकामध्ये किती षटकार मारतोय अमोल कासेकर. पुढचा चेंडू संकेतसाठी. पहिला चेंडू वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. चांगला निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतो अंपायर यांचा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. पुन्हा एकदा आत्ता मात्र जोरदार फटका, जोरदार प्रहार, मोठा फटका, चेंडू होतो सीमा पार. षटकार षटकार षटकार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं मोठा षटकार टाकला. 1,111 रुपयाचं बक्षीस मिळवलं आणि आता मात्र समोरच्या दिशेनं अगदी मंदिराच्या दिशेनं पाठवला चेंडूला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा 1,111. आता मात्र संकेत याला न समज दिला होता चेंडू. चेंडू जातो निर्धाव. स्लो डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूची गती या ठिकाणी आता मात्र कमी केली, कारण चेंडूची गती असेल तर नक्कीच टायमिंग कव्हर करण्यात माहीर असलेला फलंदाज म्हणजे संकेत पागार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल कासेकर. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आतापर्यंत 3,333. पाहूया. मोठा फटका खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा चेंडू होतो मिस. हे कुठेतरी चुकलंय, फटका मारणं चुकलंय. कारण संकेत पगार पहिला जर फटका बघितला तर उभ्या बॅटने खेळला होता 6 धावांसाठी. अजून देखील उभ्या बॅटने खेळू शकतो, पण आडवा प्रयत्न का मिळतोय पाहायला तर समजत नाहीये. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळतोय. की काय होतंय पाहायचंय. नो चेंडू, नो चेंडू. फक्त आता लक्ष राहिलंय फक्त डान्सिंग अंपायरकडं, लेग साईडच्या अंपायरकडे लक्ष थोडं जाणं उशिरा पोहोचतंय. नो चेंडू, अतिरिक्त. या ठिकाणी फ्री हिटचा फायदा उचलणार का संकेत. मोठा फटका पुन्हा एकदा पाहायचंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे, परंतु तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. मोठे फटके पाहायला मिळणार का संकेत पगारच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातो सीमा पार. षटकार षटकार. थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत धाव संख्या झाली 52, 52. आता मात्र पुन्हा एकदा संकेतानं जोरदार लगावला 6. माझ्या खात्यामध्ये जमा रक्कम किती तर 4,444. शेवटचा चेंडू असेल 5,555 होणार का. नक्कीच या ठिकाणी आता मात्र टोलवला. पुन्हा एकदा चेंडूला पाठवला सीमारेषा 5. या ठिकाणी 5.
इनिंगमध्ये आपण पाहिलं संकेत पागाराची चांगली खेळी देखील आपण पाहिली. मित्रांनो, संकेत पागारानं वैयक्तिक 5-6 षटकार ठोकले आणि दीपक खेडेकर यांचं या ठिकाणी बक्षीस मिळवलं. तेव्हा ते प्रत्येक षटकारासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं दिपक शेठ खेडेकर, नगरसेवक देवरुख नगरपंचायत यांनी. आणि आत्ता मात्र संकेतनं 5-6 लगावत 5,555 रुपये जिंकलेत. मी त्यांना विनंती करतो की हा सामना संपल्यानंतर त्यांनी व्यासपीठावरती येऊन त्यांची रक्कम त्यांनी घेऊन जायचे. चला, क्षेत्ररक्षण पटकन सजवून घ्यायचंय. आता मात्र या ठिकाणी आता झालेल्या सामन्यामध्ये संकेत पागार गावकर यांना 18 चेंडूमध्ये 45 धावा केल्या, एक चौकार आणि 5 षटकार ठोकले. 250 चा स्ट्राईक रेट या ठिकाणी संकेत पागाराच्या बॅटवरून आपल्याला पाहायला मिळाला. अजून देखील दीपक खेडेकर यांचं बक्षीस या ठिकाणी जिवंत आहे. पाहायचंय जय महादेव पठरावडी संघाचे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतायत. आतापर्यंत संकेत पागार यांना 5 षटकार ठोकत 5,555 रुपये मिळवले नक्कीच. अजून देखील या ठिकाणी जय महादेव पटवाडी संघाचे फलंदाज कशी फलंदाजी करतात पाहायचंय. षटकार माग 1,111 रुपये आहेत. चला, क्षेत्र 1,111 रुपयाचं पारितोषिक आलंय. अप्सरा आली या गाण्यावरती आपण मनोरंजन करायचंय. मैदानामध्ये मॅच सुरू असताना जर का षटकार चौकार विकेट काही जाईल त्याच्यावरती. आणि अंपायर नाचत असताना जर पब्लिक मधला जर कोण तिथे नाचला तर नक्कीच त्याला देखील बक्षीस लावण्यात येणार आहे. आणि त्या बक्षिसाचा विचार केला जाईल. पब्लिकला सुद्धा या ठिकाणी बक्षिसांची संधी आहे. पब्लिक मधला जर कोण तिथे जाऊन चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला तर त्यांना देखील या ठिकाणी बक्षीस लावण्यात आलंय.
या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज होताना देखील आपल्याला पाहायला मिळालंय. श्री स्वयंभू सांब पाटगाव संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज केलंय आणि जय महादेव पटरवाडी संघाकडून या ठिकाणी फलंदाजीसाठी फलंदाज देखील मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी आमचे या ठिकाणी फलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रथम या ठिकाणी स्ट्राईकसाठी आलाय तो केतन, नॉन स्ट्राईकला सौरभ आणि गोलंदाजी मार्कवरती आहे संकेत. दरम्यान सामना सुरू होतोय. पंचांचा या ठिकाणी इशारा प्राप्त होतोय. 59 धावांची आवश्यकता आहे. 59 वनली पाहायचंय आणि षटकारासाठी बक्षीस देखील अजून देखील चालू आहे दीपक शेटखेडेकर यांच्याकडून. पहिला चेंडू हा मात्र हळूच तटवला ऑफसाईडच्या दिशेनं. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवण्यात यशस्वी ठरतात फलंदाज. 2 धावाने संघाचं खातं खोलतोय. श्री गणेशा होतोय. धावसंख्या होते बिनबाद 2. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन संकेत पागार ज्यानं मागाशी 5 षटकार लगावले होते आणि 5,555 रुपयांचा मानकरी ठरला तो म्हणजे संकेत पागार. तोच आता गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सामना करेल केतर. पुन्हा एकदा तीच स्टेप तोच फटका. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र धडाकेबाज फलंदाज सौरभ पागार या ठिकाणी फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. जो सौरभ पगार जय महादेव पटराडे संघाकडून प्रथम गोलंदाजी मार्कसाठी आला होता. आता मात्र तसंच या ठिकाणी समीकरण पाहायला मिळतंय. आता मात्र जय महादेव पटराडे संघाकडून फलंदाजीसाठी देखील प्रथम या ठिकाणी सौरभ पगार. हळूच तटला चेंडू. मला 1,111 रुपये नको आहेत तर मला माझा संघ जिंकला पाहिजे ह्या कुठेतरी उद्देशानं खेळताना पाहायला मिळतंय. परंतु 1,111 रुपये प्लस आपला संघ जिंकण्यासाठी होणारी 6 धावांची मदत देखील या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते. तर मोठा फटका होणं देखील गरजेचं आहे कारण बक्षीस ते फक्त आपल्या ह्या एका मॅचसाठी आहेत. त्याचा फायदा घेणं नक्कीच गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला हळू तटलं. आत्ता मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी फसतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली जाते. वारंवार तोच फटका 3 चेंडूवरती 3ही फटके त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. ऑफसाईडच्या गल्लीमध्ये टाकलेले फटके पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होते. आता मात्र पुन्हा एकदा सौरभ पागार असेल फलंदाजी मार्कवरती आणि गोलंदाज देखील संकेत. चांगला गोलंदाज आहे ज्याला लेग कटर ऑफ कटर म्हणून ज्याला ओळखलं जातं. पाडगाव एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. जयसंभ पाडगाव संघ हा पाडगाव गावचा एक संघ बलाढ्य संघ मोठमोठ्या ठिकाणी खेळला जातो. त्या संघामधलं महत्त्वाचं स्थान असलेला हा या ठिकाणी आयकॉन प्लेयर संकेत पागार. मोठा फटका या ठिकाणी खरोखर चांगला फटका म्हणता येईल आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. संकेतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सौरभसाठी. मोठा फटका या ठिकाणी चेंडू हवेत आहे. पाहायचंय क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षणासाठी आहे आणि झेल सुटतोय. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ही चूक कुठेतरी भारी पडणार आहे, महागात पडणार आहे नक्कीच. हातामध्ये दिला होता गोळा परंतु तो खाता आला नाही असं कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता माझा झेल सुटलाय तर नक्कीच मला माझ्या संघासाठी मोठी धावसंख्या करणं गरजेचं आहे. सौरभ पगार यांना आता मात्र जीवदान मिळतंय आणि या जीवदानाचा फायदा नक्कीच उठवणार का तर पाहूया.
पुढच्या येणाऱ्या चेंडूवरती. यानंतर होणारा सामना जयसंबा गोपालवाडी वर्सेस गणेश स्पोर्ट क्लब, गणेश स्पोर्ट कुंभारवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. जयसंबा गोपालवाडी आणि गणेश स्पोर्ट कुंभारवाडी या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी हजर राहायचे लगेचच. त्याचप्रमाणे मित्रांनो आमचे वासुकाका साळवी यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 501 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि खरोखर अशा देणगी स्वरूपात कायम आमच्या पाठीशी असतात असे आमचे वासुकाका. काकांना मगाशीच विनंती केली होती की आमचे वासुकाका देखील नाचणार हे आम्ही कुठेतरी नजर ठेवून आहोत मैदानामध्ये. अंपायर नाचायला लागल्यानंतर वासुकाकांची एंट्री देखील कुठून तरी होते का हे आमचे चारी बाजूला मैदानाच्या लक्ष आहे. आता वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन या ठिकाणी पाहायला मिळेल अभिषेक नटेच्या स्वरूपात. अभिषेक नटे स्ट्राईकला असेल केतन साळवी असेल स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्कवरती असेल अभिषेक. सामन्याकडे वळूया. हा सुंदर फटका. मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल होणार का आणि अचूक झेल टिपला जातोय संकेत पागाराच्या कॅच मधून. अप्सरा ठिकाणी अप्सरा आली या गाण्यावरती फरमाईश होती दीपक शेठ खेडेकर नगरसेवक देवरुख नगरपंचायत यांच्याकडून. आणि ती फरमाईश या ठिकाणी महेशपुरी बुवा आदमापूर या ठिकाणी कोल्हापूर आपण खास त्यांना आमंत्रित केलं, त्यांनी पूर्ण केले आणि 1111 रुपयाची देणगी त्यांच्यासाठी आली आहे. आता मात्र काय झालं, काय वाईट झाला या ठिकाणी. खराब फेकी खराब चेंडू. पंचांचा इशारा बघा इकडे येईपर्यंत आतडी पिलवटील असा या ठिकाणी इशारा होतोय आणि वाईडचा इशारा प्राप्त होतोय. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 12. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन या ठिकाणी अपेक्षेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. संकेत पागार असणारा चेंडू खाली नक्कीच या ठिकाणी झेल होणार. आणि दुसरा धक्का. ठिकाणी फल या ठिकाणी
आपले पंच महेशपुरी बुवा यांच्या डान्सवरती भाया यानं या ठिकाणी त्यांना साथ दिली, त्याबद्दल देखील भाया कुंभार यांना दीपक खेडेकर यांच्याकडून 1001 रुपये 1001 रुपये बक्षिसांची काही राहत. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदासाठी हिरेन. आता मात्र खरोखर सुंदर फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. मोठं अपील होतं आणि मोठा फलंदाज होता आयकॉन प्लेअर या ठिकाणी सौरभ पागारच्या स्वरूपात मोठं अपील केलं गेलं होतं, परंतु पंचांनी अपील फेटाळलंय. अतिशय अचूक निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसऱ्या मॅचचा नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायचे प्लीज. पुढील होणारा सामना जयसांबा गोपाळवाडी वर्सेस गणेश स्पोर्ट कुंभारवाडी, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. हलूस या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण केली. हिरेन खेडेकर या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते आपल्याला. पुढील होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी मी दीपक शेठ खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक करून घ्यायचे. मोठा फटका. आता मात्र 1111 नक्कीच या ठिकाणी षटकार. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका सौरभ पागारच्या बॅट मधून. ज्या सौरभ पागार याचा झेल सोडला होता, जीवदान दिलं होतं, त्याचा आता कुठेतरी फायदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि दीपक खेडेकर यांच्याकडून आता मात्र पुन्हा एकदा सौरभ पागारसाठी देखील ह्या षटकारसाठी 1111 रुपये. नक्कीच पुन्हा एकदा पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत. पंच बाउंड्री लाईन पर्यंत धावत धावत नाचत होते. खरोखर एक चांगलं मनोरंजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय, परंतु एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 20. चला सामन्याकडे वळूया. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असेल सिद्धू. वैयक्तिक पहिलं सांगत तिसरं षटक घेऊन या ठिकाणी सामना करेल सौरभ. मोठा फटका या ठिकाणी चेंडू हवेमध्ये पाहायचंय आणि चुक झेल टिपला जातोय. सौरभ पागाराला तंबूत परतवला जातोय. बाद होतोय. आता लागू दे तुझा जादू टोना डीजे.
कम ऑन. जे प्लीज जरा ऑपरेटिंग सिस्टम जरा अपडेट करा. नक्कीच या ठिकाणी आपण ज्या पंचांना आमंत्रित केलंय त्यांचं नाव कोल्हापूर जिल्हा नाही तर कर्नाटकमध्ये देखील ते फेमस आहेत क्रिकेटसाठी आणि खास कोकणात आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी देखील अभिनंदन आपले केलं, आपले आभार मानले की मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद म्हटलं होतं. कारण त्यांना या ठिकाणी हो, 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 हो. हेच पाहायचं होतं. एवढ्या स्लो मोशनमध्ये वाईड गेला. पंचांचा मात्र या ठिकाणी पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. पडते सिद्धू गोपाल असेल गोलंदाजी मार्कवरती आणि सामना करेल. हो, हो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा हेतू होता. परंतु या ठिकाणी बॅटची कडा लागून चेंडू जातो बॅक साईडला. पाहायचं किती धावा मिळतात आणि चेंडू तो सीमा पार चौकार. सुमित पागर यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. कंपल्सरी चेस असणार आहे आणि फलंदाज या ठिकाणी पाहायला गेलं तर सौरभ पगारसारखा मातब्बर खेळाडू एकच षटकार मारून तब्बूत परतला. परंतु या ठिकाणी विरुद्ध संघामध्ये पाहायला गेलं तर संकेत पगारसारखा बलाढ्य फलंदाज 5 षटकार मारून दीपक खेडेकर यांच्या खिशाला कात्री लावत ₹5,555 घेऊन गेला. परंतु हेच 5 षटकार कुठेतरी ह्या मैदानामध्ये आपल्याला कुठेतरी कठीण जाताना पाहायला मिळतील. तितक्याच आता मात्र फलंदाजीसाठी आपण पाहतोय मग तो सुमित पागार असेल, हिरण खेडेकर असेल, यांच्या बॅटच्या टप्प्यात अजून काही चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाही. आता देखील कडा लागून गेला मात्र 4 रन्स या ठिकाणी. जादू टोना हे गाणं कुठेतरी त्या ठिकाणी मॅच झालं सुमित पागारच्या बॅटला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दाबून टाकण्याचा प्रयत्न करून सुंदर फटका. खोलवरचा फटका या ठिकाणी चेंडू होतो सीमा पार. नाही. हा तर प्लेयर या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतोय. सुमित पागारसारखा खेळाडू या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतोय. याचं कारण असं, की गेल्या वर्षीच्या झालेल्या टुर्नामेंटमध्ये हाच फलंदाज ओपनिंगसाठी येत होता आणि त्याचा कॅप्टन होता नितेश गौंडी. हेच कुठेतरी पाठबळ या ठिकाणी त्याला पडलं आणि आता मात्र हे असे प्लेयर नवीन नवीन तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित पागारच्या बॅटमधून या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरतोय. आणि बॅटची कडा लागून मला वाटतं हा बाद होतोय फलंदाज. फलंदाज बाद होतोय. थँक यू डीजे. या ठिकाणी पुन्हा एकदा सुमित पागर
सारखा फलंदाज बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र संतोष गवंडी. अजून देखील संघाला जिंकण्यासाठी खूप धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावसंख्या झाल्या 29. 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असताना पाहिजे मोठा फटका या ठिकाणी खरोखर सुंदर या ठिकाणी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड शॉट म्हणता येईल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. एका धावेवरती रोखून ठेवलं जातंय. सुंदर या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट देखील म्हणता येईल. एक धाव मात्र पूर्ण अतिशय सुंदररित्या तयार केली. त्याचप्रमाणे मित्रांनो जयसंबा युवा प्रतिष्ठान पाडगाव या मंडळासाठी आपले अनिलदादा जाधव आर्मी रिटायर्ड यांच्याकडून अनिलदादा जाधव यांच्याकडून आपल्या मंडळासाठी 1111 रुपयांची देणगी या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांचं देखील आमच्या मंडळातर्फे खरोखर आभार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र बॅटची कडा लागून हिरेन खेडेकर या ठिकाणी डान्सिंग अंपायर देखील आपल्याचे मनोरंजन करतात. महेशपुरी बुवा या ठिकाणी खरोखर सुंदर डान्स करून आपलं मनोरंजन करतात. आणि मगाशी आपण पाहिलं आणि त्यांनी नाचवलं होतं पब्लिक मधला आपला पब्लिक किंग या ठिकाणी भाया ठरला. भाया कुंभार त्याच्यासोबत नाचला आणि 1111 रुपयाचं बक्षीस देखील त्यानं मिळवलं. पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. गोलंदाजी मार्कवरती असेल साहिल खेडेकर आणि सामना करेल संतोष. हा 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 या ठिकाणी चेंडू घेतोय उछाल. काय झालंय तर या ठिकाणी फलंदाज मैदानातून बाहेर येतोय. आउट झाला. बाद झाला की काय? नक्कीच या ठिकाणी बॅट काढा लागून या ठिकाणी यष्टिरक्षकाला चूक झेल टिपला आणि तंबूत परतवला पुन्हा एकदा संतोष. मध्ये दीपक खेडेकर फलंदाजीसाठी आणि गोलंदाजी मार्कवरती आहे साहिल खेडेकर. दीपक खेडेकर चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा दीपक खेडेकर यांना बाद केलंय. वारंवार असे हे जाणारे धक्के वारंवार विकेट. थँक्यू डीजे थँक्यू. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत अमोलच्या स्वरूपात पाहिजे. या ठिकाणी कशी काय फलंदाजी करतो साहिल खेडेकरच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा चांगला फटका. या ठिकाणी स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतः क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील चांगला होता, परंतु एका धावेवरती रोखून ठेवलं जातंय.
आता मात्र 9 चेंडू शिल्लक असतील आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय आणि चांगली फेकी या ठिकाणी पाहायला मिळालीच गोलंदाजाकडून. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. मला वाटतं अक्षय नटे त्या ठिकाणी असतील. नक्कीच या ठिकाणी रनआउट घेण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली असते, परंतु कुठेतरी डायरेक्ट हिट चुकते. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अमोल गवंडी. स्ट्राईकला अमोल गवंडी, नॉन स्ट्राईकला अमोल कासेकर सारखा मातब्बर खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे साहिल खेडेकर. साहिलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल गवंडीसाठी. हा फुलटॉस चेंडू, नक्कीच मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. या ठिकाणी रनआउटची संधी आणि बाद होतोय. अमोल कासेकर पुढचा धक्का. आत्मघातकी प्रयत्नात आत्महत्या केलेला प्रयत्न. नवीन फलंदाज, नवीन बॅटर या ठिकाणी. मिलिंद पाहायचंय कशी फलंदाजी करतोय. अजून देखील बऱ्याच धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पाहायचंय झेल होणार का, आणि या ठिकाणी अचूक झेल टिपला जातोय.